तर आज होती संक्रांत. सर्वात आधी तुम्हाला हॅपी मकर संक्रांती. मग काय संक्रांतीन पतंग नाही, मग आपण लगेच निघलो विसापूरला पतंग आणायला. आपला जोडीदारानं आपण आलो डायरेक्ट इथं पतंग आणायला विसापूरमध्ये. मग काय आपण एक पतंग चॉईस केला, बांधला. आपण हा मोगलीचा पतंग आणला होता बरं का डायरेक्ट. पतंग बांधल्यावर आपण डायरेक्ट सोडलं मग आकाशात. पतंग इतक्या वर नेला होता ना की तो आपल्या डोळ्यांसुद्धा दिसत नव्हता. आपल्याला त्यासाठी डायरेक्ट कॅमेरा लावून झूम करावं लागलं होतं. हे बघा इतक्या लांब पतंग सोडला होता. मग काय आपल्याला जायचं होतं आज पुण्याला. त्याच्यामुळे काय लवकरच पतंग गुंडाळून आपण लगेच निघलो होतो पुण्याकडे. मग काय विसापूर रेल्वे स्टेशनला आलो होतो. विसापूर रेल्वे स्टेशनला गर्दी वर्दी नसते बरं काय, पण काय आपल्याला थोडा यायला उशीरच झाला होता. त्याच्यामुळे काय पळत पळतच ट्रेन पकडावं लागली होती. मग आपण तिथून लगेच आलतो इथं दौंडला. इथं दौंडपाशी आपल्याला ह्या भीमा नदीचा पूल आहे का, त्या पुलावरून आपल्याला असं काहीतरी व्ह्यू एन्जॉय पण करता येतो. त्याच्यामुळं काय आपण लगेच मग आलतो इथं रेल्वे स्टेशनला. पुणे रेल्वे स्टेशनला बी गर्दी होती बरं का. मग काय तिथून आपण आलतो इथं मेट्रो स्टेशनला. मेट्रो स्टेशनला आल्यावर आपण डायरेक्ट पोहोचलो संत तुकाराम नगरला. धन्यवाद.